95% तरी मला मुस्लिमच दिसतात. एवढा क्राऊड. इथे बनवायला घेतलंय बोंबील बटाट्याचा रस्सा. वाकट्या आणल्यात, ओल्या वाकट्या. हॅलो एव्हरीवन, सो कसे आहेत तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ओव्हरसाइज वर्ल्डमध्ये. तर आता आपल्याला थोडंसं काम आहे जे की गव्हाणला आहे, मामासोबत जायचं आहे आणि खूप टायमानंतर व्लॉग करते. सो व्लॉग कंटिन्यू करा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट्स गो. आता आपण करूयात व्लॉगला स्टार्टिंग. आता मी पहिला मला जेवण बनवायचं आहे, ते बनवून झालं का मग आपण जाऊयात गव्हाणला. सो कंटिन्यू राहा. तर गाईस इथे मला मामाची मुलगी कांदा टोमॅटो कापून देते कारण की माझ्या हाताला लागलाय. तर इथे बनवायला घेतलंय बोंबील बटाट्याचा रस्सा. इथे मामाची मुलगी आणि मम्मी व्हेज खाणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी तिखट डाळ आणि तिथे मी करायला घेतलंय. हे सगळं मामाच्या मुलीने कापून दिलंय. सो आता स्टार्ट करूयात. सो गाईस तुम्ही आता या जेवायला. आता मी तर या हाताने जेवू नाही शकत. आता मी या हाताने जेवते आणि ही बघ कशी तिकडे लपून बघते काय आता मी काय बोलते आणि काय नाही. आणि ही तर पहिलाच चेहरा लपवते. व्हेजवाल्यांच्यातनं मी पापड ढापलाय. सो आता जेवून घेतो आणि आम्ही तयारी करून लगेच निघणार आहेत. बरं जेवून दाखवत नाही, टेस्ट करून सांगते कसं लागतंय. आणि मम्मी 10 वेळा येऊन मला बघून हसून जाते. एकदम प्यारा जेवण बनवते मी माझ्यासारखाच. तुम्हाला तर उलट्या हाताने खाता येत नाही तर म्हणून फोन ठेवते, जेवते आणि डायरेक्ट तयारी करताना तुम्हाला भेटते. ओके बाय. जेवून लगेच तयारी करायला घेतली आणि आता मी निघतोय कारण की मामा पण आलाय, मम्मी पण रेडी झाली, वेदू पण रेडी झाली. सो आता मी निघतोय लगेच जायला आणि मी पण लगेच रेडी झाली. एकदम प्यारी प्यारी. वाव. सो गाईज आता आम्ही आलो आहे तर रामबागमध्ये. मी, मम्मी आणि वेदू आम्ही तिघीच जणी फक्त आतमध्ये आलो आहेत कारण की मामा आणि दादा नाही आला. त्याने पहिला पण बघितलं आहे. तो आता मी फिरून घेतो. सो गाईज आता आम्ही रामबाग फिरून झाली आमची बऱ्यापैकी आणि खूप जास्त क्राऊड आहे इथे. खूप म्हणजे खूप जास्ती क्राऊड आहे कारण की आज संडे पण आहे त्याच्यामुळे क्राऊड जास्ती आहे. आणि आता मी निघतोय लगेच. इथे जवळजवळ 95% तरी मला मुस्लिमच दिसतात. एवढा क्राऊड आहे. मग गार्डनचं टाकेलच ना. हे अख्खं सकाळपासून जेवण बिवण बनवलंय ते घेतलंय. किती व्हिडिओ बनवशील माहिती बनवीन. तर आम्ही मच्छी घेतली आणि मी मच्छीचं शूट करायलाच विसरून गेली. आणि आता आम्ही आलो समोसा खायला. आता समोसा खाऊन लगेच निघणार आहे कारण की आम्ही भरपूर सारी मच्छी घेतली. मग परत गाडीमध्ये मच्छीचा वास नको यायला. तर मग आता मी लवकर खाऊन लगेच घरी जायला निघू. घरी जाऊन मच्छी पण बनवू मस्तपैकी. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. ओके. सो गाईज आम्ही बघा हे वाकट्या आणल्यात, ओल्या वाकट्या आणि कोलबी पण आणले आणि अजून एक मला वाटतं तो कुठला तरी मासा आहे, त्याचं मला नाव नाही माहिती. सो बघूयात. आता याला धुवून घेते पहिला एका हाताने आणि याला सर्व मॅरिनेट करून ठेवून देऊयात. सो गाईज घरी येऊन फ्रेश झाली, लगेच मच्छी करायला घेतलेली. म्हणजे फक्त धुवून मॅरिनेट करून ठेवणार होती आणि आता माझं ते पण करून झालं आहे. हे बघा. तर थोडंसं समजून घ्या
कारण की एका हाताने शूट नाही करता येते नीट आणि एक हात तर माझा चेहरा उलट विदाऊट मेकअप जरा जास्त चांगला वाटतोय ना. मग अशी मेकअप केल्यासोबत की भैयानी वाटत होती मी. वाव अशी किती प्यारी दिसते. मग मला एका हाताने जेवढा करता येईल तेवढं मी मॅरिनेट करून ठेवलंय. आणि येऊन साफ करताना माझ्या इथे कुठेतरी कापला आणि रक्त पण आला त्याच्याने. मी तर हात धुवून केले हा हे, नाही तर परत तुम्हाला असं वाटेल का रक्ताच्या हातानेच कालवला, असं नाही. आता मम्मी आली का मम्मी फ्राय करेल. माझं थोडासा खाली काम आहे तर मग मी आता खालती चालले आणि मग आता थोड्या टायमानंतर तुम्हाला भेटते आणि एक राऊंड पण मारून येईल, कारण की मला खूप कंटाळा येतो घरामध्ये. मला आदत रोज संध्याकाळी राऊंड मारून यायची. तर तसं हवं वेदूला घेऊ आणि राऊंड मारू आणि मग घरी जाऊ. तर जाईल आता मी वेदूला घेऊन चालले घरी. आणि आमच्याकडे नॉनव्हेज आहे आज आणि वेदू नॉनव्हेज खात नाही तर तिला चायनीज घ्यायला आलो आहे. आणि ही व्हेजच खाते, अजिबात नॉनव्हेज खात नाही. सो आता आपण जाऊयात घरी डायरेक्टली घेऊन, कारण की खूप भूक लागली आहे. मम्मीने तर मच्छी पण रेडी केली असेल. हे बघा वाकट्या, ओल्या वाकट्या ज्या की फ्राय पण करून झाल्या. मी आत्ता आली घरी आणि या खूप जास्त यम्मी लागतात. खूप जास्त यम्मी लागते. आता मी जेवून घेते आणि बाबा. तर गाईस जेवण पण झालं आणि आता मी हातावरची पट्टी काढते, कारण की मला ते खूप चावायला लागले. आता याच्या अगोदर पण पट्टी केलेली तर तेव्हा पण मला घामोळ्या आलेल्या त्याच्यामध्ये, आणि आता पण मला खूप जास्त चावतंय ते. त्याच्यामुळे ती पट्टी मी काढते, कारण की मला करमत नाही आहे ते पट्टी हाय हाताला. तर स्वतः मी पट्टी काढायला घेते. पप्पा मला काढून देते. ए काढा. इथे मम्मी, इथे वेदू, आम्ही बसलो केरला स्टोरी मूवी बघायला. आणि आता वाजलेत रात्रीचे 1:45 वाजायला आले. तर गाईज मूवी पण संपलाय नाही तर खूप जास्त लेट झालाय. तर आता मी ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.